मी एका महत्त्वपूर्ण विषयावर आपल्या सदनाचं लक्ष आणि आपल्या लक्ष वेधतो अध्यक्ष महाराज। राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क अंतर्गत बेकायदेशीर कृत्या केल्याबद्दल पदावरून दूर करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याबाबतचा हा माझा प्रश्न अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, आपण पाहिलं असेल की राज्यामधल्या नगरपालिका नगरपंचायतच्या ज्या निवडणुका झाल्यात आणि त्या निवडणुकांमध्ये जनतेमध्येही संभ्रम आला आणि राजकीय पक्षामध्येही संभ्रम निर्माण करण्याची परिस्थिती झाली। आज पण आपण पाहिलं की आज महानगरपालिकेची मतदानाची अंतिम सूची जाहीर करणार होते, पण आजच्या जागी आता तिला 15 तारखेला करायचं निवडणूक आयोगाने वेळेवर ते सूचना दिलेली आहे। अध्यक्ष महाराज, मतदानाच्या एक दिवसाच्या पहिले निवडणुका रद्द करणं आणि त्याच्या तारखा वाढवणं या पद्धतीच्या अनेक गोष्टी या आत्ताच्या झालेल्या निवडणुकामध्ये आपण पाहिलेल्या आहेत। अध्यक्ष महाराज, मी या माध्यमातून आपल्याला आणि त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली आहे की असं आम्ही कधीही पाहिलं नाही ज्या घटना आता या निवडणुकीमध्ये घडलेल्या आहेत। आणि म्हणून आपणास अत्यंत महत्त्वाच्या या तातडीच्या विषयासंदर्भात हे निवेदन सादर करीत आहे की राज्य निवडणूक आयुक्तांनी अलीकडील नगरपालिका नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकाच्या प्रक्रियेदरम्यान काही प्रभागाच्या तसेच नगरपरिषद अध्यक्षांच्या पदाच्या निवडणुकांपुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे। निवडणूक प्रक्रिया एकदा अधिसूचित झाल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात कोणतेही तरतूद विद्यमान कायदे किंवा भारतीय राज्यघटना प्रदान करीत नाही। याविषयी राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा माध्यमांसमोर निवडणूक पुढे ढकलण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे सांगून राज्य निवडणूक आयुक्ताची ही कृती बेकायदेशीर असल्याचे सार्वजनिकरित्या मत व्यक्त केले आहे। वरील कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताच्या घटनात्मक अधिकाराचा अतिरेक असून भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 क मध्ये नमूद असलेल्या स्वायत्त निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मूलतत्वांना बाधक आहे। या कारणास्तव सदर कृती ही राज्य निवडणूक आयुक्ताविरुद्ध महाभियोग समान प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याचे माझे मत आहे। आपल्या हस्तक्षेपाने संविधानाच्या अधिष्ठानावर आधारित असलेली निवडणूक प्रक्रिया अबाधित राहील असा मला विश्वास आहे। भारतीय राज्यघटनेचे कलम 243 क मधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयुक्ताविरोधात बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल त्यांना पदावरून दूर करण्याची आवश्यक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी आपण शासनाला निर्देश द्यावा। अध्यक्ष